सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करू. किती थोर तो देव, सर्वस्व आपणास दिले. किती थोर तो देव, सर्वस्व आपणास दिले. तारक तो, सामर्थ तो, येशू देव युगानुयुग आहे. तारक तो, सामर्थ तो, येशू देव युगानुयुग आहे. हालेलुया, हो 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 हो, होसाना. हालेलुया, हो 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 हो, होसाना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. चला हो आता त्याकडे. आजच्या मननाकरिता देवाचे वचन इब्री लोकासपत्र याचा 3रा अध्याय 1 ते 6 ही वचने. इब्री लोकासपत्र याचा 3रा अध्याय 1 ते 6 ही वचने. यास्तव पवित्र बंधूंनो, स्वर्गातल्या पाचारणाचे भागीदार हो. आपण स्वीकारलेल्या धर्माचा प्रेषित व मुख्य याजक येशू याचकडे लक्ष लावा. तो आपल्या नेमणाऱ्याशी विश्वासू होता, तसा मोशेही देवाच्या सर्व घराण्यात विश्वासू होता. जितक्याने घर बांधणाऱ्याला घरापेक्षा अधिक सन्मान आहे, तितक्याने हा मोशेपेक्षा अधिक वैभवास योग्य मोजिलेला आहे. प्रत्येक घर कुणीतरी बांधलेले असते आणि सर्व वस्तू करणारा देव आहे. जे पुढे सांगावयाचे होते त्याच्या साक्षीसाठी त्याच्या सर्व घराण्यात मोशे हा सेवक ह्या नात्याने विश्वासू होता. ख्रिस्त हा पुत्र असा त्याच्या घरावर होता. आपण आपल्या आशेसंबंधी भरोसा व आपला अभिमान शेवटपर्यंत दृढ राखिल्यास त्याचे ते घर आपण आहोत. देवबाप असलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करू. प्रिय श्रोते हो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग इब्री लोकासपत्र याचा 3रा अध्याय आणि 1 ते 6 ही वचने आपण वाचलेली आहेत. या ठिकाणी ख्रिस्त हा मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे हे या वचनात आपल्याला पाहायला मिळतं. कारण माझ्या प्रियानो, ज्याप्रमाणे परमेश्वराने येशूला पाठवलं आणि ज्याने त्याला पाठवलं त्याच्या संगती येशू ख्रिस्त विश्वासयोग्य होता, त्याचप्रमाणे ज्याला परमेश्वराने निवडलं, मोशे देखील परमेश्वराच्या समस्त घराण्यात विश्वासयोग्य होता. देवाचं वचन सांगते की प्रत्येक घर कोणी ना कोणी बांधलेलं आहे, पण घरापेक्षा बांधणाऱ्याला अधिक महत्व आहे. आणि ज्या परमेश्वराने सगळं काही बांधलं, ज्या येशू ख्रिस्ताने सर्व काही केलं, त्याच्याकडे तुम्ही आणि मी लक्ष लावायला पाहिजे. कारण मोशे ज्याप्रमाणे परमेश्वराच्या समस्त घराण्यात विश्वासयोग्य होता, त्याचप्रमाणे ख्रिस्त तर देवाच्या घराण्यावर तो विश्वासयोग्य होता. आणि म्हणून
आम्ही जर आमचा भरोसा शेवटपर्यंत राखून ठेवतो, देवाचं वचन सांगते की आम्ही परमेश्वराचे घर आहोत आणि म्हणून परमेश्वर आमच्या घरात आपली उपस्थिती ठेवतो आणि ते घर जे परमेश्वराने बांधलेलं आहे त्या घरात परमेश्वर स्वतः आपली उपस्थिती ठेवतो. म्हणून माझ्या प्रियानो, आम्ही आपला भरोसा, आपलं लक्ष येशू ख्रिस्ताकडे लावायला पाहिजे, कारण ज्याने सगळं काही केलेलं आहे आणि तो सर्वाहून श्रेष्ठ, मोशेपेक्षाही श्रेष्ठ तो आहे. आणि म्हणून त्याकडे तुम्ही आणि मी लक्ष लावलं तर निश्चित जर आमचा विश्वास, आमचा भरोसा जर आम्ही शेवटपर्यंत राखला तर आम्ही परमेश्वराचे घर आहोत. आणि म्हणून या प्रियानो, जो घर परमेश्वराने बांधलेलं आहे, तुमचं आणि माझं हृदय, ज्याप्रमाणे तुम्ही आणि मी आपल्या शारीरिक घराची काळजी घेतो, जिथं आम्ही राहतो, त्याचप्रमाणे परमेश्वराने स्वतःसाठी बांधलेलं घर म्हणजे तुम्ही आणि मी. आम्हा मनुष्याच्या हृदयात परमेश्वर आपला वास करतो. त्या घराची आपण काळजी घेऊ, त्या घराला आपण स्वच्छ राखू आणि नेहमी त्या घरात परमेश्वराच्या उपस्थितीला ठेवू. देवबाप करू या वचनाने आम्हाला आशीर्वादित करू. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतोय. खरोखर परमेश्वर बाप्पा, परमेश्वराच्या संबंध घराण्यात ज्याप्रमाणे मोसे विश्वासयोग्य होता, त्याच्यापेक्षाही परमेश्वर बाप्पा येशू ख्रिस्ता तू सर्वाहून श्रेष्ठ आहेस. प्रभूची आम्ही प्रार्थना करतोय परमेश्वर बाप्पा, कारण मनुष्यरूपी घर तू बांधलेलं आहेस, ज्यामध्ये तू आपली उपस्थिती ठेवावी. प्रत्येक घरात तू आपली उपस्थिती ठेव देव बाप्पा. आणि खरोखर देव बाप्पा, या घराचं महत्व तुला परमेश्वर बाप्पा मिळावं प्रभूची, कारण आम्ही या ठिकाणी पाहिलं की परमेश्वर बाप्पा बांधणाऱ्या घरापेक्षा बांधणाऱ्याला अधिक महत्व असतं. आणि म्हणून प्रथम स्थान किंवा तुला महत्व देण्यासाठी तू प्रत्येकाची सहायता कर आणि प्रत्येकाने तू बांधलेलं घर स्वच्छ आणि साफ राखावं प्रभू, असा अनुग्रह प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कर. तुला धन्यवाद देतो प्रभू, तू असं करतायस बापा. सर्व गौरव तुला देतोय, आदर, मान आणि सन्मान तुला देऊन विनंती तारणारा आमचा धन्य येशू ख्रिस्त याच्या गोळ्याने प्रेरणात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आपणास सोडवितो, तारकतो, सामर्थ्यतो, ईशुदेव युगानुयुग आहे. तारकतो, सामर्थ्यतो, ईशुदेव युगानुयुग आहे. आहा, आहा, हालेलुया. हो, 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 होसाना. आहा, हालेलुया. हो, 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 होसाना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.